जर सरकारी ऑफिसमध्ये तुमचे कामं होत नसन किंवा म्हणजे तुम्हाला त्रास वाटत असन, काही कंप्लेंट करायची आहे रे बा कोणाबद्दल, शासनाबद्दल बरं, तर गव्हर्नमेंटनं तशी आपल्याला व्यवस्था करून दिली आहे. तर काय करायचं, महाराष्ट्र शासनाच्या ग्रीव्हन्स पोर्टलवर जायचं. पोर्टलवर गेलो आपण, तिथं जाऊन आपल्याला काय करायचं, आपला मोबाईल नंबर टाकून द्यायचा, त्याच्यावर येते OTP सबमिट करून द्या रे बा. मग झालं, तुम्ही होता कंप्लेंट करू शकता. मग तुम्ही जमलं आता तुमची वैयक्तिक माहिती भरा, जे माहितीच असते ना आपली जन्मतारीख पन्मतारीख, ईमेल ID वगैरे नसेल तर घ्या पोट्ट्यात एखाद्या टाकून द्या. मग बनवा पार्ट B, युजर नेम आणि पासवर्ड तयार करायचा. युजर नेम असा काही वेगळा बनवता, नाही तर सगळेच जण बनवून ठेवा एकाच नावाचा. पासवर्ड लक्षात ठेवता रे, नाही तर कसं होते विसरते साला, बनवला झालं बा लागीनच नेऊन राहिलं. मग बनवा. मग तो म्हणते तुम्ही रजिस्टर आहे म्हणते आमच्याकडे पहिलेच. हा ॲक्सेप्ट करा आणि सबमिट करा. पुढे जा. पुढे गेलं की तुमचं आहे मग आता माहिती टाका, युजर नेम टाकायचा, पासवर्ड टाकायचा, कॅप्चा आहेच तो लिहिलाच आहे. तो केला की लॉग इन झालं की आले तुम्ही पोर्टलवर. वरून मराठी करून घेता, म्हणजे इंग्लिशचा प्रॉब्लेम होते आपल्याला. मग तक्रार नोंदवा. आपली वैयक्तिक माहिती आपण जे पहिले भरली तेच आहे, ठीक आहे. मग खाली जा पार्ट B मध्ये, हे बघा जिल्हा, तालुका, गाव निवडायचं. मग निघाचा विभाग, ज्याचा तुम्हाला थोडंसं कंप्लेंट वगैरे करायची असेल. निवडलं मग आजूबाजूचं कार्यालय विचारते तुमच्या जिल्ह्यातलं, ते निवडायचं. तहसीलदार वगैरे काय आहे तर कलेक्टर ऑफिस. मग मस्त तुमची कंप्लेंट कशाबद्दल आहे ते आहे बाबा, सगळं काही माहिती आहे रे बा. ग्राहक संरक्षण, गॅस पुरवठा, जे काय अन्न सुरक्षा कायदा, रेशन पेशन सगळं आहे त्याच्यात. दुनियाभराचं काम लिहून ठेवलं आहे. फक्त तुम्ही कंप्लेंट करा आणि याच्यावर काम होते बरं, मजाक नाही आहे. गव्हर्नमेंट नवगच नाही करून ठेवलं. केंद्राची पण आहे अशीच वेबसाईट. मग तक्रार लिहायची मस्त, आपली तक्रारीचा तपशील चांगली लिहायची, काही कागदपत्र असेल त्याचे अपलोड करून, प्रतिमा अपलोड करा म्हणते ना, झालं. धन्यवाद.